नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 मे 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? UIDAIच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी म्हणजेच CEO पदी कोणी कार्यभार या ठिकाणी स्वीकारलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, सौरभ विजय असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सौरभ विजय असं त्यांचं नाव आहे. UIDAIच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी समर्पित कॅबिनेट पोर्टफोलिओ तयार करणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी 2 पॉईंट लिहून घ्या. एआयला एक स्वतंत्र जबाबदारी म्हणून समाविष्ट करणे हे त्याला व्यापक IT विभागांच्या अंतर्गत गटबद्ध करण्याच्या पद्धतीला झालेला हा बदल दर्शवतं. केरळने समर्पित AI धोरणाची योजना जाहीर केली असून आपल्या औद्योगिक धोरणात AIला प्राधान्य क्षेत्र म्हणून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. तर केरळ हे या ठिकाणी पहिले भारतीय राज्य ठरलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला AI साठी समर्पित कॅबिनेट पोर्टफोलिओ तयार करणार. ठीक आहे, सुरुवातीलाच आपण केरळबद्दल चर्चा करूया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. नवीन मुख्यमंत्री झाले आहेत VD सतीसन. राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. या ठिकाणी 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार, सायलेंट व्हॅली आणि 4 महत्त्वाची धरण इडुक्की, मालमपुझा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. DRDOने UAV प्रक्षेपित अचूक मार्गदर्शित क्षेपणास्त्रे ULP-GM-V3 च्या अंतिम विकास चाचण्या कोठे पूर्ण केलेल्या आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कुर्नूल म्हणजेच आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी DRDOने काय केलेलं आहे? UAV प्रक्षेपित अचूक मार्गदर्शक या ठिकाणी जे काही क्षेपणास्त्र आहेत ULP-GM-V3 च्या अंतिम विकास चाचण्या या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. मला कमेंट करून सांगा DRDOचा फुल फॉर्म काय आणि DRDOचे वर्तमानमधील चेअरमॅन कोण आहेत? तोपर्यंत आपण आंध्र प्रदेशबद्दल रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1953ला झाली. मुख्यमंत्री आहेत N चंद्राबाबू नायडू. राज्यपाल आहेत S अब्दुल नजीर. राजधानी आहे अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा, पापीकोंडा, राजीव गांधी आणि 3 महत्त्वाचे धरण सोमशिला, श्रीशैल्यम, नागार्जुना सागर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. भारताची पहिली एकात्मिक CCUS क्षेत्रीय प्रयोगशाळा कोठे स्थापन करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, IIT बॉम्बे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताची पहिली एकात्मिक CCUS म्हणजे काय? कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेज अशा प्रकारची ही या ठिकाणी प्रयोगशाळा आहे, ती या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे. ही काय कार्य करणार? तर ही प्रयोगशाळा हवेतून आणि औद्योगिक उत्सर्जनामधून कार्बन गोळा करून त्याचा पुनर्वापर करेन आणि तो भूगर्भामध्ये कायमस्वरूपी साठवणे या तंत्रज्ञानावरती काम करतं. आणि हे करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे? तर हा प्रकल्प भारताच्या पंचामृत हवामान उद्दिष्टांना आणि 2070 पर्यंत नेट झिरो उत्सर्जन साध्य करण्याच्या ध्येयाला या ठिकाणी गती देतो, बूस्ट देतो. पर्याय क्रमांक बी, IIT बॉम्बे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न महत्त्वाचा आहे आणि फार कन्फ्युजिंग करणारा प्रश्न आहे. लिहून घ्या. AI इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारतामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. AI इम्पॅक्ट समिट 2026 आपल्या प्यारा भारतामध्ये आयोजित करण्यात आला आहे. कन्फ्युजन काय होतं पहा. 2025 मध्ये जे काही AI इम्पॅक्ट समिट आयोजित करण्यात आलं होतं ते पॅरिसमध्ये होतं. 2026 मध्ये AI इम्पॅक्ट समिट जे काही आयोजित करण्यात आलं होतं ते भारत होतं देश. 2027 मध्ये जे काही AI इम्पॅक्ट समिट आयोजित करण्यात येणार आहे त्या शहराचं नाव आहे जेनेवा. आणि 2028 मध्ये AI इम्पॅक्ट समिट होणार आहे UAE या देशाच्या अंतर्गत. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. ठीक आहे, प्रश्न आहे एखाद्या परिषदेबद्दल, समिट्सबद्दल. तर बाकीच्या झालेल्या आणि होणाऱ्या ज्या काही परिषद आहेत त्याच्यावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. गौ टेक 2026 पुण्यामध्ये, G7 शिखर परिषद फ्रान्समध्ये, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 नवी दिल्लीमध्ये, COP31 ची परिषद तुर्कीमध्ये,
ब्रिक्स आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक नवी दिल्लीमध्ये, 9वी हिंद महासागर परिषद 2026 मॉरिशसमध्ये, 4थी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये, भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद नवी दिल्लीमध्ये, 48वी आशियन शिखर परिषद 2026 फिलिपाईन्समध्ये आणि भारतीय उद्योग महासंघ वार्षिक शिखर परिषद 2026 नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न, प्रगती 2026 हा जो काही बहुपक्षीय लष्करी सराव आहे तो कोठे आयोजित केला जात आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उमरोई मेघालय या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, प्रगती 2026 हा जो काही बहुपक्षीय लष्करी सराव आहे तो या ठिकाणी आयोजित केला जात आहे. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. प्रगती 2026 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव 20 मे 2026 रोजी मेघालयामध्ये सुरू झाला. त्यामध्ये 13 देशांच्या सशस्त्र दलांच्या जवानांचा सहभाग याच्यामध्ये आहे. भारत प्रगती 2026 मध्ये 12 भागीदार राष्ट्रांचे यजमानपद भूषवत आहे. सहभागी देशांमध्ये भूतान, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, फिलिपिन्स, सेशेल्स, श्रीलंका आणि व्हिएतनाम या वेगवेगळ्या देशांचा याच्यामध्ये समावेश आहे. नाव आहे प्रगती 2026. हा एक बहुपक्षीय लष्करी सराव आहे. उमरोई मेघालय या ठिकाणी आयोजित केला जात आहे. मेघालय स्थापना 21 जानेवारी 1972. मुख्यमंत्री कॉनॉर्ड संगमा, राज्यपाल CH विजयशंकर, राजधानी शिलाँग. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान नोकरेक, बालपक्रम, बागमारा आणि 3 महत्त्वाचे धरण लेशका, मावफालांग आणि क्रेन. या ठिकाणी इग्नॅट अकॅडमीने काय केलेलं आहे तर कामगार विभाग भरती 2026 मध्ये निरीक्षक असेल, लेखापाल असेल, लघु टंकलेखक असेल याच्यासाठी या ठिकाणी बॅच या ठिकाणी एक लॉन्च केलेली आहे. ही बॅच लाईव्ह तसेच रेकॉर्डेड बॅच असणार आहे. अधिनियम आधारित तांत्रिक घटक स्पेशल ही बॅच असणार आहे. ही बॅच तुम्हाला या ठिकाणी इग्नॅट अकॅडमीच्या ॲप्लिकेशन मध्ये मिळणार आहे. 18 मे ते 25 मेच्या दरम्यान जर खरेदी केलं तर 25% तुम्हाला सूट मिळणार आहे या बॅचमध्ये. इग्नॅट अकॅडमीच्या ॲप्लिकेशन मध्ये या ठिकाणी बॅच असणार आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. दरवर्षी जागतिक मेट्रोलॉजी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर पर्याय क्रमांक सी, 20 मेलाच आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक मेट्रोलॉजी दिवस म्हणून साजरा करतो. 2-3 पॉईंट लिहून घ्या. मोजमापाचे शास्त्र आणि दैनंदिन जीवनामध्ये तसेच विज्ञानामध्ये त्याचे महत्त्व याविषयी जागरूकता निर्माण करणे, विज्ञान, उद्योग, व्यापार आणि धोरण निर्मितीमध्ये अचूक मोजमापांचे महत्त्व अधोरेखित करणे या उद्देशाने आपण 20 मेला दरवर्षी जागतिक मेट्रोलॉजी दिवस म्हणून साजरा करतो. 2026 ची या दिवसाची थीम काय? मेट्रोलॉजी बिल्डिंग ट्रस्ट इन पॉलिसी मेकिंग अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2026 फॉर वर्ल्ड मेट्रोलॉजी डे. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस, 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस, 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस, 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस, 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस, 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस, 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस, 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस, 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस, 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 7. हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती? तर आपल्या साताऱ्यामध्ये. पर्याय क्रमांक बी, साताऱ्यामध्ये या ठिकाणी 52व्या क्रमांकाची हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 आयोजित करण्यात आली होती 14 मे ते 17 मे 2026 दरम्यान. कुठे? साताऱ्यामध्ये. पर्टिक्युलरली कोणत्या स्टेडियममध्ये? तर छत्रपती शाहू स्टेडियममध्ये. याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट, पुरुष हिंद केसरी कोण बनले? तर महेंद्र गायकवाड जे की सोलापूरला बिलॉंग करतात. आणि महिला हिंद केसरी कोण ठरल्या? तर काजल डोचक ज्या की हरियाणा स्टेटला बिलॉंग करतात. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर. तर हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 सातारामध्ये आयोजित करण्यात आली होती. 52व्या क्रमांकाचं संस्करण होतं. या ठिकाणी पुरुषांचे हिंद केसरी ठरले आहेत महेंद्र गायकवाड, तर महिलांचे हिंद केसरी ठरले आहेत काजल डोचक. बरोबर.
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. मे 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने सर्व मान्यताप्राप्त मदरशांमधील सकाळच्या संमेलनादरम्यान वंदे मातरम गायन अनिवार्य केलेले आहे? अनिवार्य म्हणजे काय? कंपल्सरी, मॅन्डेटरी, बंधनकारक. बरोबर. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. या ठिकाणी लगेच आपण पश्चिम बंगालबद्दल रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली 26 जानेवारी 1950. मुख्यमंत्री आहेत शुवेंदू अधिकारी, राज्यपाल आहेत आर्यन रवी, राजधानी आहे कोलकाता. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान, सुंदरवन, गोरुमारा, जलदपारा आणि 3 महत्वाचे धरण, फरक्का, दुर्गापूर आणि कागजबाटी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी संस्थेने कोणत्या 2 धावपटूंवरती प्रत्येकी 3-3 वर्षाची बंदी घातलेली आहे, बॅन केलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. पर्याय क्रमांक ए, अंकित नावाचा खेळाडू आणि पर्याय क्रमांक बी, जयेश पाटील नावाचा खेळाडू. या दोन्ही खेळाडूंवरती या ठिकाणी राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी संस्था, ज्याला आपण बोलतो नाडा, त्यांनी या ठिकाणी या दोन्ही धावपटूंचा नाडा या ठिकाणी, म्हणजेच नाडा म्हणजे मला काय म्हणायचं, या दोन्ही खेळाडूंवरती या ठिकाणी 3 वर्षाची बंदी घातलेली आहे. या दोघांच्याही डोप चाचणीमध्ये मेलडोनियम, काय मेलडोनियम हा प्रतिबंधित पदार्थ आढळल्यामुळे ही कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाने नवी दिल्लीमध्ये इनोव्हेट इंडिया नावाचे एक नवोन्मेष आणि प्रतिभा केंद्र स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? पर्याय क्रमांक सी, इटली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत आणि इटली या देशाने नवी दिल्लीमध्ये इनोव्हेट इंडिया नावाचे, कोणत्या? इनोव्हेट इंडिया नावाचे एक नवोन्मेष आणि प्रतिभा केंद्र स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या IAS अधिकाऱ्याची केरळच्या मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव आणि विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, NSK उमेश असं त्यांचं नाव आहे. NSK उमेश असं त्यांचं नाव आहे. त्यांची या ठिकाणी जे काही केरळचे वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत त्यांचे अतिरिक्त सचिव आणि विशेष कार्य अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेवटचा प्रश्न, आपल्या बर्फाखाली सूक्ष्मजीवांचे समुदाय आढळण्यासाठी ओळखला जाणारा रॉस आईस शेल्फ कोणत्या प्रदेशामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक ए फॉर अंटार्क्टिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलार स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. तर हा जो काही पुरस्कार आहे तो कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे? नॉर्वे, अर्जेंटिना, स्वीडन की जपान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस. 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर.